नमस्कार, स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत. साखर पानाची वडी किंवा त्याला आपण रवा वडी असं सुद्धा म्हणू शकतो. तर छान असा हा अर्धा किलो एकदम लहान साईजचा गरा मी घेतलेला आहे त्यासाठी. तर आता तो छान असा तुपामध्ये भाजून घेणार आहे साईडला. हे घरी तयार केलेलं तूप आहे, मी बरणी विकतची आणि त्यामध्ये काढून ठेवलेले. तर मस्त आता तुपामध्ये भाजून घेते. व्यवस्थित हा चाळून वगैरे घ्यायचा. साईडला बंद कर. एकदम लालसर कलर येईपर्यंत आता या रव्याला आपण भाजून घेऊया. सतत तर रवा करपणार नाही आपला आणि छान तांबूस कलरवरती भाजला जाईल. रवा छान भाजून झाला की या ग्लासने मोजून आपण साहित्य घ्यायचं. म्हणजे जर नवीन शिकणार असाल तर मोजून घ्या, जर अगोदरपासून प्रॅक्टिस असेल तर अंदाजे घेतलं तरी चालेल. बघा, 2 ग्लास रवा होता, त्यासाठी मी 2 ग्लास साखर आणि 2च ग्लास पाणी घेतलेले, अगदी सेम प्रमाणामध्ये. तोपर्यंत इकडे एका ताटामध्ये मोठ्या तूप लावून ठेवायचं. काय होतं, नंतर आपली गडबड होत नाही. अगोदरच पूर्वतयारी असली मग छान. आता पाक तयार झालेला आहे का पाहायचे. तर पाक आलेला कसं ओळखायचं, आपल्याला यासाठी 1 तारी पाक लागणार आहे, जास्त कडक पण नाही. तर अजून पाक आलेला नाही बघा. उलटण्यापासून जर अशी 1 तार खालीपर्यंत चालली तर म्हणायचं 1 तारी पाक झाला आहे. पण अजून टिपकेच पडत आहेत त्याचे. तोपर्यंत मी इकडं काजू, बदाम आणि विलायची बारीक करून घेतलेली. आता पुन्हा परत आपण पाक चेक करूया. पाहू शकता आता कशा पद्धतीने तार चालते, लांबपर्यंत टिपक्याची तार येते, म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे. तर यासाठी पाकाचं प्रमाण एकदम परफेक्ट पाहिजे. पाक कमी जास्त जर झाला तर पूर्णपणे ही वडी आपली बिघडणार आहे. तर काजू, बदाम आणि विलायची बारीक केलेली पूड मी त्यात टाकून घेतली पाकामध्येच, जेणेकरून सगळीकडे मिक्स होईल. आणि आता त्यामध्ये थोडा थोडा करून रवा, परंतु एकदम फास्ट प्रोसिजर करायची ही. जर जास्त वेळ झाला तर एकदम अचानक घट्ट होतं. आणि जर थोडासा जरी रव्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी घट्ट पातळ होतं. त्यामुळे आपल्या अंदाजाने आपण टाकत राहायचं. आणि पटकन गरम गरम आहे तोपर्यंत बघा असं एका ताटामध्ये ओतून घ्यायचं. आणि फास्टमध्ये गरम आहे तोपर्यंत असं उलटण्याच्या साह्याने पसरवून घ्यायचं. ही प्रोसिजर जेवढी फास्ट करता येईल तेवढी करायची, कारण सगळ्यात आपली जी रवा बर्फी आहे ती बिघडण्याचं कारण इथंच आहे. जरा स्लो झालं किंवा पाक थोडासा कमी जास्त झाला तर बर्फी बिघडते. आता वरच्या साईडने थोडंसं कमी जास्त खालीवरती होतं उलटण्यामुळे आपल्या, परंतु एका तांब्याला किंवा ग्लासला खालच्या साईडने बघा या पद्धतीने असं पाणी लावून घ्यायचं. थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आणि एकदम फास्ट त्याच्यावरती फिरवून घ्यायचं, जेणेकरून तो एकदम मऊसर होईल वरच्या साईडने. खालच्या साईडने तर मऊ होतेच. आणि गरम आहे तोपर्यंत पटकन त्यावरती आता खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पाकामध्ये कलरसुद्धा मिक्स करू शकता. माझ्याकडे कलर नव्हता आज, पण छान लागतं असंच. जेवढं आपण कलर वगैरे आपल्या जेवणामध्ये कमी वापरू ते चांगलंच असतं. आणि गरम गरम लगेच त्याच्या छान अशा, कुणाला मोठ्या कुणाला छोट्या जशा आवडतील तशा वड्या पडून घ्यायच्या, कारण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पडत नाहीत, तुटलं जातं ते. मिश्रण ओतून वड्या कापेपर्यंत अगदी 2 मिनिटातच एवढं आपलं पटकन झालं पाहिजे, खोबरं लावून आणि कापून. तर ह्या वड्या व्यवस्थित होतात. तुम्ही जर 1 मिनिट जरी उशीर केला तर हे कापताना तुकडे पडणार लगेच त्याचे. त्यामुळे जेवढं शक्य तेवढं फास्ट करायचं. तर पाहू शकताय छान अशा मी कापून घेतलेल्या आहेत तिकडं, आणि फक्त 2च मिनटं अशा ठेवून दिल्या. आणि आता मी काढायला घेतल्यात. पाहू शकताय डायरेक्ट अख्खाचा अख्खा एक लेअर्स उचलून येतोय. फक्त रवा आणि साखर यात आहे, त्यामुळं पाक जर कमी जास्त झाला तर याचा भुगा होतो किंवा एकदम कडक होते. परंतु एकदम मस्त अशी खुसखुशीत रवा बर्फी आपली तयार झालेली आहे. कोण कोण आमच्याकडे याला साखर पानाची वडीसुद्धा म्हणतात. तर सगळ्या मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.